करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये पावसानंतर अनेक ठिकाणी गळती झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि यामुळे भाविकांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त केली जाते। मंदिराच्या छतामधून पाणी गळताना तर कधी काही ठिकाणी पाणी साचल्याचंही दिसून आलंय। दरम्यान मंदिर परिसरामध्ये सुरू असलेल्या संवर्धन प्रक्रिया आणि विकास कामांच्या गुणवत्तेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता होतीये। पाहूया आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा खास रिपोर्ट। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पावसाच्या सरी कोसळत असताना मंदिराच्या विविध भागातून पाणी गळत असल्याची दृश्य समोर आली आहे। काही ठिकाणी छतांमधून पाणी झिरपत असल्याचं तर मंदिर परिसरात पाणी साचल्याचंही दिसून आलं। राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येणाऱ्या या मंदिरात अशा प्रकारची गळती झाल्यानं भाविकांमध्ये आश्चर्य आणि चिंतेचं वातावरण आहे। विशेष म्हणजे मंदिरावरील गळती रोखण्यासाठी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर कोब्याचा थर देण्यात आला होता। सध्या संवर्धनाच्या कामांतर्गत काही भागातील तो थर काढण्यात येत असून त्याच भागातून गळती होत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे। मात्र याबाबत मंदिर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। शासनानं भाविकांना किंवा या मंदिरासाठी कोट्यावधी रुपये द्यायचे आणि जर का अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे जर का अशा गोष्टी घडत असतील तर त्याला अधिकारी जबाबदार आहेत। त्यांनी इथं कायमस्वरूपी इथं देखरेखीसाठी पुरातत्वाचे अधिकारी पाहिजेत। प्रत्येक कामावर त्यांचं बारीक लक्ष पाहिजे। इतक्या मोठ्या पावसाळ्यात या ताडपदरी टिकण्यासारख्या नाहीत, त्याचं व्यवस्था त्याची करून मग ते काम करायला पाहिजे होतं की जेणेकरून पावसाचं पाणी आत येणार नाही। आणि मोठ्या पावसात किती मोठं नुकसान होतंय, निष्क्रियता जर दाखवली तर या मंदिराला नुकसान होऊ शकते, याची काळजी या पुरातत्वाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत। सध्या श्री अंबाबाई मंदिर परिसरात विकास आराखड्याअंतर्गत संवर्धन आणि विविध विकास कामं सुरू आहेत। मात्र पावसाळ्यात झालेल्या या गळतीमुळे सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। ही गळती तांत्रिक त्रुटीमुळे झाली आहे का? संवर्धन प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्या आहेत का की यामागे इतर काही कारण आहेत? याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते आहे। अंबाबाई मंदिरात ज्या ठिकाणी ही गळती लागली आहे तिथं मी आता उभा आहे। खरं तर ही एकच ठिकाण नाही, अंबाबाई मंदिरातल्या अनेक ठिकाणी गळती जी आहे ती लागली आहे आणि त्या संदर्भातलाच व्हिडिओ समोर आला होता। आणि आता जर आपण वरती नजर टाकली, आता गेले 3 दिवस पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे कोल्हापूरमध्ये, मात्र तरीही या अंबाबाई मंदिरात अशा पद्धतीनं दगडांमधून पाणी झिरपून खाली या ठिकाणी येताना देखील दिसतंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरं तर या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे ते येत असतात आणि अर्थातच या मंदिराच्या विकासासाठी जवळपास 1450 कोटींहून अधिक खर्च जो आहे तो शासनाकडून आता मिळालेला आहे, निधी मिळालेला आहे आणि अर्थात त्याचं काम जे ते सुरू आहे आणि त्या कामावरतीच प्रश्नचिन्ह उभा केलेलं आहे। 3 दिवसानंतर देखील या ठिकाणी गळती जी आहे ती दिसते। या पुढच्या काळामध्ये जे आता काम संवर्धनाचं होणार आहे, या संवर्धनाच्या कामामध्ये या गळती संदर्भात देखील आता किती महत्त्वाचे त्या ठिकाणी निर्णय होणार आहेत आणि त्यानंतर ही गळती जी आहे ती काढण्यासाठी प्रयत्न होणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। या विषयावर मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी चिंता व्यक्त केली आहे। संवर्धनाची कामं करताना मंदिराच्या मूळ वास्तुरचनेचा, पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा आणि पारंपरिक बांधकाम पद्धतीचा सखोल अभ्यास होणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। काही ठिकाणी झाडांच्या मुळाचाही परिणाम होत असल्याचं त्यांनी नमूद करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच कामं करण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलंय। जिथं जिथं ही मुळं आहेत तिथून ती शोधून काढून ती मुळापासून नष्ट केली गेली तरच या गळतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागेल। नाहीतर आज वर केलेल्या कुठल्याही मलमपट्टीनं गळतीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागणार नाही। म्हणून याच्यावरचा एकमेव पर्याय म्हणजे मंदिराचं छत आणि शिखर याच्यामधल्या असलेल्या भरीमध्ये जन्माला आलेली रुजलेली जी वनस्पतींची मुळं आहेत ना, तीच पूर्णपणे नष्ट करणं आवश्यक आहे। ती जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ही गळती पूर्णपणानं थांबणार नाही। एकूणच महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानापैकी एक असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये अशी भाविकांची अपेक्षा आहे। त्यामुळे या गळतीमागचं नेमकं कारण काय, प्रशासन याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतंय आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाणार याकडे आता भाविकांचं संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलंय। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।